भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची काल सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा श्री गणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनानं करण्यात आला. कालची रविवारची सुट्टी असल्यानं सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्यानं या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं. याच दरम्यान महिलांनी आमदार संजय केळकर यांचं औक्षणही केलं. पाचपाकाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या झंझावत रॅली रायगड गल्ली भागातून सुरू झाली. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार, भाजपचे महेश कदम, प्रकाश राऊळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत प्रचारासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील गणेश बाप्पाचं दर्शन घेत या रॅलीला सुरुवात झाली. शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी समोरून सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल चौक, हिलटॉप, ठाणे दर्शन सोसायटी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पाचपाकाडी, जनरल अरुणकुमार वैद्य पुतळा, सतरंज वेफर्स चौक, उत्सव हॉटेलवरून डावीकडे आनंद सावली सोसायटी, पाचपाकाडी, खळे कंपाऊंड, नितीन कंपनी चौक करून नामदेववाडीतील गावदेवी मंदिरात जाऊन या गावदेवी मातेचं दर्शन घेतलं. तेथील गावदेवी सोसायटी मार्गे विसावा कट्टा चौक, ठाण्याचा राजा गोविंदा पथक कार्यालय चौकवरून डावीकडे श्रीजी कॉम्प्लेक्सवरून नितीन जंक्शनला यू-टर्न मारून प्रेस्टिज पार्क येथून साईबाबा मंदिर दर्शन करून मिलन छाया सोसायटीकडून डाव्या बाजूनं तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. तसंच त्यानंतर पुढे चंद्रवन सोसायटी, संतोषवाडी, हनुमान मंदिरातून दर्शन घेत गणेशकृपा सोसायटीकडून गणेशवाडी, सोमय्या चाळ मार्गे पुढे रूपादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. तसंच तेथून पुढे शहीद उद्यानाकडून डावीकडे पाटीलवाडी मार्गे सिद्धेश्वर तलाव सर्व्हिस रोड, डी.आर. कदम यांचं कार्यालय परिसरातून रमाबाई आंबेडकर उद्यान सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शनवरून उजवीकडून लाईफलाईन हॉस्पिटल चौकातून सिंगनगर, हंसनगर, परेरानगर मार्गे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांच्या कार्यालयातून एस.टी. वर्कशॉप मार्गे जोंधळी बाग, नोरीबाबा दर्गा रोड, रूपादेवी मंदिर चौक, संतोष साळुंखे कार्यालय, महेश कदम कार्यालय करत गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर, ठाणे महानगरपालिका चौक, कचराळी तलाव येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत ठिकठिकाणी केळकर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याच दरम्यान स्लममधल्या महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणारे असं केळकरांना विश्वास दिला. प्रत्येक सोसायटी आणि मंडळांकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायट्यांकडून केळकरांना मतदान करण्याचं आश्वासित केलं. एकूणच केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढतच असल्याचं चित्र आहे. तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम तुतारी ही बजाएंगे हा संवाद आहे मुंब्रा कोसा येथील एक ज्येष्ठ महिला आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यातील. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचारार्थ शंकर मंदिर, दर्गा, अचानक नगर, सावरकर नगर, पाईप कंपाऊंड, पिंट्या कंपाऊंड, शमन अपार्टमेंट, दारुल फलाह आदी परिसरात पदयात्रा काढली होती. माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण, शाकीर शेख, साकीब दाते आदी या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा ज्या गल्लीत ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून डॉक्टर आव्हाड यांचं जोरदार स्वागत केलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अचानक नगर परिसरात डॉक्टर जितेंद्र आव्हाड माईक हातात घेऊन आपलं निवडणूक चिन्ह सांगत असतानाच एक महिला त्यांच्या समोर आली. कशासाठी तुम्ही फिरताय? तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसत असता. आमचा मुंब्रा कोसाचा कायापालट तुम्ही केलाय, त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत, विजय तुमचाच आहोत असं सांगत नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान काल दुपारी 12 वाजता भर उन्हात ही पदयात्रा सुरू झाली होती. तरीही विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध आणि महिला या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ओळा माजिवड्याचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणित केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह केला. प्रताप सरनाईक यांनी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून त्यांनी दिलेला सन्मान आनंदाने स्वीकारला. तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम धनुष्यबाण को ही मत देंगे हा संवाद आहे घोडबंदर येथील एका ज्येष्ठ महिला आणि प्रताप सरनाईक यांच्यातील. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रचारार्थ वाघबीळ नाका, डी मार्ट, हिल स्प्रिंग, हावरे सिटी, ओळा नाका, भाईंदरपाडा, गायमुख, मोगरपाडा, कोळीवाडा, राम मंदिर, ट्रॅफिक पार्क, न्यू होरायझन स्कूल, वाघबीळगाव, वसंतलीला, विजय नेक्स, विजय गार्डन, स्वस्तिक रेसिडेन्सी, आनंदनगर नाका, वाघबीळ नाका, कापूरबावडी आणि माजिवडा गाव आदी ठिकाणांहून प्रचार रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीला नागरिकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही प्रचार रॅली ज्या गल्लीत ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून प्रताप सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रताप सरनाईक यांच्यावर पुष्पवृष्टीही केली. सरनाईक यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. पक्षाचं चिन्ह रांगोळी म्हणून देखील काढलं होतं. तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसता, आमचा परिसराचा कायापालट तुम्हीच केलाय, त्यामुळे आम्ही तुमचे प्रचारक आहोत, विजय तुमचाच आहे असं सांगत नागरिकांनी प्रताप सरनाईक यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सर्वच समाजातील विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध, महिला या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सर्वांचं मिळणारं प्रेम आणि पाठिंबा पाहून समाधान वाटतं असा विश्वास यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. आपल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे आपण पुन्हा एकदा तुमच्या सेवेत येऊ आणि सर्वजण एकत्रितपणे मतदारसंघाचा अजून वेगानं विकास करू, तुमच्या सेवेत पुन्हा दाखल होऊ असा विश्वास तुमच्या सर्वांकडून मिळणाऱ्या प्रेमानं आणि आपुलकीनं मनात निर्माण होतो अशा भावना यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे ओळा माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी झंझावात प्रचार केला. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्यानं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भगवे झेंडे हातात मशाल घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आज पिंजून काढला. ओळा माजिवडा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे. एकीकडे ईडीच्या भीतीनं शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकवतील असा विश्वास यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केला. आजच्या बाईक रॅलीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. हिरानंदानी मेळोज येथून ही सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे महानगरपालिका शाळा, लोकपुरम गेट, संताजी महाराज सोसायटी, शिवाईनगर शाखा, साई विहार हॉटेल, गजानन महाराज ट्रस्ट, स्वामी विवेकानंद नगर, औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग, रमेश शेळके चाळ, उल्टास कॉलनी, नवीन माडा कॉलनी, शिवाईनगर भारत सहकारी बँक लिमिटेड, पवारनगर बस स्टॉप, आसावरी बिल्डिंग, वसंत विहार शाळेकडील हनुमान मंदिर, कोकणीपाडा शाखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमनगर, गावणबाग, उन्नती गार्डन, रवी इस्टेट, साईबाबा मंदिर रोड, विक्रांत चव्हाण ऑफिस, वर्तकनगर येथील रॅलीची समाप्ती शिवाईनगर येथे करण्यात आली. शिवसेना जिंदाबाद, महाविकास आघाडी जिंदाबाद, नरेश मणेरा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो या गगनभेदी घोषणेनं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी ओळा माजिवडा मतदारसंघात नक्कीच बदल झालेला दिसेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅलीत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, भास्कर बैरी शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचं राजकारण करत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचं राजकारण आता मुंबऱ्यात आणलं जात आहे आणि या राजकारणाला गाडायचं असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे, असं प्रतिपादन आपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंग यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंग यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. या सभेत ते बोलत होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले की त्यांचा विजय 1,00,000 मतांनी होईल, असा विश्वास संजय सिंग यांनी व्यक्त केला. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्यासाठी 2 कारणं आहोत. पहिलं म्हणजे जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांच्या दुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे. आपण जेव्हा मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा आपल्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याप्रसंगी दिल्लीत आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते. आणि दुसरं कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरवणाऱ्या भाजपाविरोधात लढतो त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत, म्हणूनच आपण इथे आल्याचं त्यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधिमंत्री करत आहेत, परंतु JPC समोर हा विषय चर्चेला आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पानं वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधान विरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करत आहेत. आजची स्थिती अशी आहे की वतन की हालात सुनाएंगे तो पत्थर भी रोएंगे. हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. आपलं म्हणणं आहे की त्यांनी कधीतरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावं, असं आवाहन देखील संजय सिंग यांनी यावेळी केलं. योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे काटेंगेचा नारा देत आहेत. आपण तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे, हम भाजप को लपटेंगे. कारण भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळवली आहे. मोदी म्हणतात की हे लोक बेटी पळवतील, लोक सुरक्षित नाहीत. माझं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचं अपयश असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या, कोणताच धर्म द्वेष पसरवत नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेलं घड्याळ फेकून तुतारी वाजवली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामान्य जणांचा विजय असणार आहे. त्यामुळे तुतारी समोरील 1 नंबरचं बटन दाबा, असंही त्यांनी आवाहन केलं. दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्याचं सांगून महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत, असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे, ती गाडण्यासाठी आपणाला लढावं लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचं राजकारण हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. द्वेषाचं राजकारण करून आपण विजयी होऊ असं त्यांना वाटत असलं तरी आपण ते होऊ द्यायचं नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित जनसमुदायानं 1 नंबर 1 नंबर अशा घोषणा देत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबाही जाहीर केला. यावेळी मंचावर शमीम खान, शानू पठाण यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते.